दमाने फोड, पाया फेयायला लागन बाबा. सकाळच्याच पारी उद्योग नको काहीतरी. आणि हे बारक्या बारक्या दिसतात का, बारक्या बारक्यात आपल्या ते मी फोडल्यात आधी. फुटतच नव्हतं मला, मग घेवा आलाय. गवत पण लय वाढले इथं, सरपणाचा ढिगारा आहे तर गवत पण लय वाढले. औषध मारावं लागेल. औषध पण मारायला कोणच नाही, कुणाला टाईम नाही. उठत्यात जात्यात ज्याच्या त्याच्या कामाला. 7-7:30 वाजल्यात आणि ती पण गेल्यात. अर्धा एक तास झालं ती गेल्यात त्यांच्या कामाला. आभाळ पण सगळीकडून आलं आहे आज. आणि सरपण पण घरात काहीच नाही, गॅस पण नाही. आणि सरपण पण ओलं झाल्या परत चूल पण पेटत नाही. नुसता दूर दूर नको नको होऊन जातं. नुसतं घरी असल्यावर पण काय नाही, पण उरकून पण कामाला जावं लागतं. त्याच्यामुळं माझी लय धावपळ होती. चूलच पेटत नाही अर्धा पाऊण तास. सगळी ओली ओली सरपण झाल्यावर. त्याच्यामुळं आधीच फोडून थोडं भरून ठेवावं म्हणलं सगळीकडून. सगळीकडनं आभाळ येऊन एकदम अंधार पडल्यासारखं झालं सगळीकडं. पलीकडनं फोड तिकडून म्हणजे फुटल तिकडून, इकडून नाही फुटणार टाकते मी. फोडायला घेतलंय म्हणलं, फोडणार म्हणजे फोडणार आता ते. कोंबड्या तवर गेल्या तिकडं घराकडं. तर हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि सकाळ सकाळ मी सरपण फोडत होते आणि ह्यो आला अजिंक्य आणि तो म्हणला मी फोडतो. त्याला लय छान वाटतं सरपण फोडायचं म्हणल्यावर. आत्ता वाजले 7:30, सकाळच्या 7:30 वाजले. तो पण आत्ताच उठलाय झोपीतून आणि म्हणला दे मी फोडतो म्हणला. कोचकं झालेलं आहे बरं का लाकूड, पण काय माहीत त्याला फोडते का नाही. बहुतेक फोडन ती, कारण की ती कायमच सरपण फोडते. फुटत आलंय आता. दांडा पण निष्ठतोय. फुटलंय आता, फुटलं.
मोठी माणसं कोणच फोडत नाही सरपण, हीच फोडतो. तो मोठा पण मुलगा फोडत नाही, तो पण हात लावत नाही कधी. आणि त्याचं वडील पण कधी हात लावत नाही. ह्योच फोडतो, कायम सरपण फोडतो ह्योच. जाऊ होय मग. हां, गुड मॉर्निंग. दिंडीच्या गाड्या चालल्या. ती ऊस बांधायचं बारका ट्रॅक्टर. आणि बारकं वाफ काढता येते ठेवून हा असं. बसायची खुर्ची, ह्याच्यावर बसायचं, धरायचं, फाट 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 फाट. चला, बाय बाय.